तालुक्यातील राजवड या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या संघटनेतर्फे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 8 आणि 9 मार्च रोजी संपन्न झाले। यावेळी पत्रकार दादासाहेब काळे यांना शहीद भगतसिंग योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील आदर्श गाव राजवड तालुका पारोळा या ठिकाणी महिला दिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 8 आणि 9 मार्च रोजी राज्यस्तरीय अधिवेशन थाटात संपन्न झाले। यावेळी फुलंब्री तालुका दैनिक, न्याय टाइम्स आणि एनटीव्ही न्यूज मराठी प्रतिनिधी पत्रकार आणि अखिल भारतीय महाराष्ट्र निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा अध्यक्ष दादासाहेब काळे यांनी अनेक भ्रष्टाचार उघड करत पंचायत समिती माहिती अधिकाऱ्यांना दंडापर्यंत कार्यवाही केली। संभाजीनगर येथील एका लॉजवर चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाबाबत स्टिंग करून कार्यवाहीसाठी पुरावा केला। अतिक्रमण करणारे ग्रामपंचायत सदस्य यांच्याबाबत तक्रार करून प्रकरण लावून धरले। अनेक आंदोलने केली। याची संघटनेने दखल घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेतर्फे त्यांना शहीद भगतसिंग वीर योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रशस्तीपत्र, शाल, पुष्पमाला, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगवान आसाराम महाजन, अरुण देशमुख, पुष्पलता पाटील, ॲडव्होकेट राणीताई स्वामी, सोनलताई पाटील, सनाताई शेख, निर्मलाताई बुल्हे, सारिकाताई नागरे, भाग्यश्री पाटील, अमोल भागवत, हितेश दाभाडे, फेरोज शेख, प्रदीप जगताप, प्रवीण ठाकरे, कृष्णा वाघ, दिलीप गवळी, साजिद पठाण, सुधाकर जेठे, सुनील वैद्य यांनी अभिनंदन केले आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, एनटीव्ही न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।